प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान महाराज की जय। गुरु वाक्याचा उल्हासो ज्या पाही तो कवळ पशु शिष्या माझी तो राज भवेशो ज्या शिकाळच गुरु वाक्य प्रभु रामचंद्र भगवान की जय। असं एकदा माणूस भरकटलं, एखाद्यानं सांगितलं का बाबा हे तुम्ही या कंपनीमध्ये या, तुम्हाला कंपनीमध्ये आल्यानंतर साखळी पद्धतीनं तुम्हाला 50,000 महिना पडेल, पुन्हा लाख पडेल, आमच्या गुरुजीला 5.5 लाख रुपये पडला. असं एकदा भरकटलं, रस्ता गेला ना बस काटाड्या कुपाट्या नदी नाले तिकडे जातो. ही गत माणसाची होत असते बर का. त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा मात्याला सांगायचं ए बाबा रामाच्या चरणी तुझा असणार मन राहू दे गुरु. आपण सुद्धा आता धापच महाराज बाजूला गेलो, पुन्हा पुन्हा लक्षात यायला म्हणलं आता तरी सुरावर येईल. परंतु असो मी भरकटला, आपण सगळे असू द्या, जे जे आहे ते आहे. गुरु वाक्य असणार ऐकत असताना माणसाचं असणार चित्त असणार त्या ठिकाणी स्थिर असावं आणि त्या ठिकाणी असणार प्रभु रामचंद्र आपला गुरु वाक्यावर गुरु वचनावर स्थिर आहेत, ऐकण्यामध्ये तत्पर आहेत असं नतमरत बोलू लागले. देखुनी साठो पर रघुवीरो वशिष्ठाशी उल्हास थोरो जीवे देखुनी पूर्ण चंद्र क्षीर समुद्र हिला. हो या ठिकाणी असणारा प्रभु रामचंद्राचा असणारा उल्हास पाहिला वशिष्ठ गुरुने. आता युद्ध कौशल्य दाखवणार आहेत हे असणारं लक्षात आलं आणि मग हा उल्हास पाहून वशिष्ठ गुरुंना आनंद झाला. तैसे झाले वशिष्ठाशी थोर आल्हाद दशरथाशी देखोनी साठोप पुत्राशी रंगभूमीशी. हो या ठिकाणी हा असणारा साठोपचा आहे, त्या ठिकाणी असणारा उल्हास जो पाहिला. आपल्या लेकरांना बघा एखादं चांगले शिवाजी महाराजाचे कपडे घालावेत बघा कसं ते शोभून दिसतंय. आणि मग त्या मातेला एखादा नाटकात जरी जाऊ द्या किती आनंद होतोय, माझा मुलगा किती म्हणजे कला दाखवायला जो आनंद होतोय हा तर जगाचा बापाचा बाप राजा दशरथजी. आणि मग त्यांनाही त्या ठिकाणी हा आनंद आणि होऊ लागला. राय रंग शृंगारीला देखुनी विश्वकर्म शंकला स्वर्ग तेने फिका केला लाजविला कैलासू. हो या ठिकाणी असणारा जी असणारी सभा भरवली त्याच्यामुळे असणारा कैलासातले लोक सुद्धा चकाटले महाराज. एवढी असणारी सभा आणि सुंदर राजा दशरथजीने निर्माण केली. अलकावतीची सौभाग्य थोरी नरंगीन सरे लोणावरी तशी रंग माझारी रंगधारी श्रीराम. हो अगोदरच असणारे त्या ठिकाणी अयोध्या महाराज, त्या ठिकाणी प्रभु रामचंद्र, त्या ठिकाणी सीताई साहेब. ज्या वेळेस असणारे सीताई साहेबांनी पाऊल मध्ये टाकायचा होता जी धनुर्विद्या लक्ष विद्या 36 दंड युद्ध विद्या समोक विककरण विद्या मल विद्या लघु विद्या लागवी. हो धनुर्विद्या जर आली ना माणसाला तर धनुर्वेद असतो का तुम्ही ते इंजेक्शन घेता धनुर्वात असणारा. इंजेक्शन घ्यायची गरज नाही. पूर्वी इंजेक्शन नव्हते. माझ्या लहानपणी फक्त चितळ्याचा ससाण्याचा 2 दवाखाने केस मध्ये होते महाराज. त्याच्या आधी होते का नव्हते मला माहित नाहीये. मग याच मंत्रावर मला चांगलं माहित असायचं, छोटा होतो त्यावेळेस. आणि मग या मंत्रावर या विद्येवर असणारं सगळं चालायचं. ही विद्या असणारी शिकवलेली आहे, अश्वविद्या असणारी शिकवलेली आहे. अनेक विद्येचं कला कौशल्य प्रभु रामचंद्र या ठिकाणी दाखवणार आहेत.